वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण इंग्रजी वाक्यांचे मराठी वाक्यात भाषांतर कसे करतात हे आपण बघूया। ट्रान्सलेट इनटू मराठी। तर इंग्लिश वाक्य आहे ते आपण त्याचे मराठीमध्ये भाषांतर करणार आहोत। तर ही वाक्य कोणत्या काळाची आहेत हे सांगा बरं। तर हे वाक्य कसे ओळखायचे, यामध्ये आहे वर्बचा फोर्स फॉर्म, म्हणजे हे वाक्य आहे कंटिन्यूअस टेन्सचे। आणि फक्त हे 3 वर्ड्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, ॲम इज आर, वाज वर आणि विल बी। ॲम इज आर असेल तर प्रेझेंट टेन्सचे, वाज वर असेल तर पास्ट टेन्सचे आणि विल बी असेल तर फ्युचर टेन्सचे। तर फर्स्ट आहे आय वॉज थिंकिंग। तर यामध्ये वाज आहे म्हणून हे वाक्य वाज म्हणजे होता, होती, होतो। म्हणून हे वाक्य कसं तयार झालं, आय वॉज थिंकिंग, मी विचार करत होतो। शी वॉज प्लेइंग, हे पण वाज म्हणजे होतो आणि प्लेला ING असल्यामुळे त होतो। शेवटला काय येतं, त होतो। विल बी असेल तर त असेल आणि ॲम इज आर ING असेल तर त आहे। वी विल बी सिटिंग, आम्ही बसत असेल। दे विल बी गोईंग, हे वाक्य आहे फ्युचर कंटिन्यूअस टेन्सचं। फ्युचर कंटिन्यूअस टेन्समध्ये मराठी वाक्याचं कसं होतं मग, विल बी असेल तर विल बी आणि गोईंग त असेल। दे विल बी गोईंग, ते जात असतील। आय एम कमिंग, मी येत असेल। आय एम कमिंग, ॲम आहे, ॲम म्हणलं असेल तर त आहे, हे मराठी वाक्यामध्ये येईल। मी येत आहे। दे आर थिंकिंग, आर हेही वाक्य प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स आहे म्हणून ते विचार करत आहे। यू वर प्लेइंग, वर म्हणजेच हे आहे पास्ट कंटिन्यूअस टेन्सचं। त होता, त होती। यू म्हणजेच तू किंवा तुम्ही, तू खेळत होता। दिया वाज रायटिंग, दिया लिहित होती। सूरज वाज रीडिंग, हे वाक्य कसं तयार होईल मग, सूरज लिहित होता। इशू इज कमिंग, इज म्हणजे हे वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्यूअसचं, तर त आहे। शेवटला काय येईल मग, त आहे। इशू येत आहे। तनू विल बी लाफिंग, हे वाक्य आहे भविष्यकाळाचं। भविष्यकाळ असेल तर त असेल। अंजली वाज रनिंग, वाज